हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जसं मागच्या टॉपिकला पावडर स्टार्ट केलं होतं, बरोबर की नाही? तुमचं बी फार्मसीला पावडर स्पेसिफिक चॅप्टर आहे आणि त्यावरती आपण जसं मागच्या टॉपिकमध्ये नेमकं पावडरचे इंट्रोडक्शन, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस बघितले होते, बरोबर? नेमकं आता तुम्हाला आता हा आजचा टॉपिक जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला हा क्वेश्चन 7 नंबरचा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये विचारला जातो. जर तुम्हाला विचारलं जातं की डिफरन्शिएशन म्हणून विचारलं जाऊ शकतं, किंवा जर दिलेले असतील की इफर्वेसन्स पावडर काय आहे, हायग्रोस्कोपिक पावडर काय आहे, ओके, ह्या प्रकारे डेफिनेशनमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. कुठल्या पण 3-4 दिलेले असतील आणि ते तुम्हाला राईट डाऊन करायला लावले असतील. एकदम इझी आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. ओके, तुम्ही जसं बघणार तुम्हाला इझिली लक्षात अंडरस्टँड होत जाईल, ठीक आहे? आणि त्याच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, इफर्वेसेंट पावडर म्हणजेच काय. आता तुम्हाला काही गोष्टी ना तुम्हाला नेहमीवरनं लक्षात ठेवायच्या असतात. ओके, आता इफर्वेन्स म्हणजे इथं काय होणार आहे? इफर्वेन्स म्हणजे जसं आपण म्हणतो की जस्ट मी एक्झाम्पल तुम्हाला पुढे सांगणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल, ठीक आहे? इफर्वेन्स एक प्रकारे आपण म्हणतो की जर बबल्स वगैरे येतं ना, त्या प्रकारे, ठीक आहे? पुढे बघूया, एक्झाम्पल पण बघूया, क्लिअर होतील, ठीक आहे? आता नेमकं इफर्वेसेंट पावडर म्हणजेच काय की इफर्वेसेंट पावडर इज जनरली कॉम्बिनेशन कसलं आहे बरं का? सायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेटचं आहे. ओके, सायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेटचं आहे. आणि ते काय होतं की आपण काय इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन करतो, बरोबर? म्हणजे हे आपण बॉडी थ्रू घेतो, बरोबर आहे की नाही? इंटरनल. ओके, हे जे पावडर असतं ते इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन देन ते डिझायर क्वांटिटी इज डिझॉल्व इन वॉटर. आणि ते काय करतो आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, ठीक आहे? आता जर तुम्ही जर 1 स्पून घेतला तर तुम्ही वॉटरमध्ये किंवा मिल्कमध्ये, वॉटर जे काय दिलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स केला, ठीक आहे? वॉटर डिझॉल्व इन वॉटर, त्याच्यामध्ये काय होणार? रिॲक्शन कशी होईल मग ती? हे तुमचे जे ॲसिड होते बघा, सायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे ॲसिड आणि बायकार्बोनेट, कळतंय? यांचे काय होणार? रिॲक्शन होईल. आता तुम्हाला माहिती आहे की बायकार्बोनेट आणि ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर काय होतात? मग इफर्वेसेन्स येतात, कळतंय की नाही? म्हणजे रिलीज काय होणार? तुमचा CO2 जो आहे, CO2 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट जो आहे तो काय होतो? प्रोड्यूस होतो आणि त्याच्यापासून तुम्हाला काय इफर्वेसेन्स. म्हणजे एक सिंपल प्रकारे तुम्ही सांगू शकता बघा, जसं इनोचं एक्झाम्पल घ्या, बरोबर की नाही? सोडा वगैरे म्हणतो आपण. जर इनो जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर सडनली काय होतं? इफर्वेसेन्स होतात, बरोबर की? बबल्स फॉर्म होतात ना, त्या प्रकारे तुम्ही सांगू शकता की हे कसं आहे इफर्वेसेन्स. म्हणून तुम्हाला बोलले की नेहमी होणं काही गोष्टी लक्षात ठेवायचं काम करतं. ओके, डेफिनेशनमध्ये एवढं डिफिकल्ट असं काहीच नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमचं इफर्वेसेंट पावडर. आता हे कसं पावडर आहे? हे क्रिस्टलाइज पावडर आहे. ऑलरेडी दिलं क्रिस्टल स्वरूपाचं असणार आहे. ओके, देन वॉटर ऑफ हायड्रेशन. हे काय करणार आहे? ऑलरेडी याच्यामध्ये काय असणार आहे? काय करणार आहे? थोड्या प्रमाणात त्याच्यात पाणी जे असतं, हायड्रेशन, बरोबर की नाही? म्हणजे क्रिस्टलमध्ये जस्ट एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर, ते पार्शली कम्प्लीट रिलेटेड विथ वॉटर. हे जस्ट थोड्या प्रमाणात कसं पाणी सोडण्याचं काम करतात, कारण की ऑलरेडी याच्यामध्ये काय होते? प्रोसेस हायड्रेशनचे होते, कळतंय? एवढंच आहे. ओके, नेक्स्ट आहे हायग्रोस्कोपिक पावडर. हायग्रोस्कोपिक पावडर कशा असतं बरं का? आता बघा, तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन डिफरन्शिएट पण विचारू शकता. तर बघा, डेफिनेशनवरनं तुम्हाला कसं अंडरस्टँड होतं, ठीक आहे? आता जे हायग्रोस्कोपिक पावडर विच इज द ॲब्सॉर्बिंग मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, ऑल्दो दे द ॲब्सॉर्बिंग मॉइश्चर वॉटर वेपर बट डू नॉट कन्वर्ट इन टू द लिक्विड. आता ह्या जे पावडर असतात ते ऑलरेडी यांच्यामध्ये काय करतात? ॲब्सॉर्ब करण्याची पॉवर असते यांच्यामध्ये, बरोबर की नाही? ॲब्सॉर्ब इन द मॉइश्चर. आता तुम्ही जर बाहेर काढून ठेवलं ते आणि ते सडनली काय करतो? जे ॲटमॉस्फिअरमधलं जे काही असतं मॉइश्चर, जे काय असतं आपल्या, जे आपण म्हणतो की मॉइश्चर जे काय ॲटमॉस्फिअर प्रेशर, म्हणजे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये रूम टेम्परेचर जे काय असणार आहे तो काय करेल? कलेक्ट करण्याचं काम करेल, कळतं आहे? ऑल्दो दे ॲब्सॉर्ब इन द मॉइश्चर, कळतं आहे? वॉटर वेपर. पण हे काय करतं? बट डू नॉट कन्वर्ट इन लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार का? हे लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार नाही, पण तो काय करेल? ॲब्सॉर्ब करण्याचं काम करणार आहे. अंडरस्टँड? तो काय करणार आहे? ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो. त्यालाच आपण काय होतं? हायग्रोस्कोपिक पावडर असं म्हणतो. ओके, नंतर आहे डिलिक्विफाइड पावडर, ठीक आहे? आता बघा, ह्या पावडरचं काय काम आहे, ठीक आहे?
दिस आर दोज पावडर दॅट ॲब्सॉर्ब द मॉइश्चर. काय सांगतोय हा? काय करतो? मॉइश्चरमधलं जे काही असेल थोड्याफार प्रमाणात जे लिक्विड असणार आहे, आपल्याला माहिती आहे की मॉइश्चरमध्ये थोडंफार प्रमाणात लिक्विडचं प्रमाण आपल्याला आढळतं, बरोबर आहे की नाही. दिस आर दोज पावडर दॅट ॲब्सॉर्ब द मॉइश्चर सच ॲट द ग्रेट एक्सटेंट दॅट कन्वर्ट इन टू द लिक्विड फॉर्म. तर ही पावडर काय करतात? घेतात आणि काय होतं? पाण्याच्या फॉर्ममध्ये, म्हणजे थोडंफार लिक्विड फॉर्ममध्ये ते तयार होतात. ठीक आहे. कन्वर्ट इन टू फ्रॉम द व्हेरी हाय ॲफिनिटी टुवर्ड द वॉटर. हा खूप जास्त अफेक्ट करतोय टुवर्ड द वॉटर. म्हणजे तुम्ही एक सिंपल प्रकारे सांगू शकता की हा काय करतो? डी म्हणजे काय? लक्षात ठेवा, डायरेक्ट. अंडरस्टँड? तुम्ही सांगू शकता डी आणि लिक्व. तुम्हाला इथं दिसतंय LIQ लिक म्हणजे काय? लिक्विड फॉर्म. कळतंय? जेवढं इझी लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवा. ओके. तर तुम्ही सांगू शकता दिस आर द ॲब्सॉर्ब द म्हणजे ते काय करतं की पावडर ॲब्सॉर्ब द मॉइश्चर सच ॲट द ग्रेडेशन. म्हणजे जे काही वातावरणामध्ये जे काही पाण्याचे जे पण असतील, ओके, मॉइश्चर जे पण असणार ते काय करणार आहे? तो ॲब्सॉर्ब करण्याचा फॉर्म करेल आणि तो काय होईल? लिक्विडमध्ये फॉर्म होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे जी हाय ॲफिनिटी असते टुवर्ड द वॉटरसाठी. ठीक आहे. ह्या प्रकारचे पावडर आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं काय सांगू शकतो याच्यामध्ये तुम्ही? हा कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला माहिती असतील आधीचे जे लोक होते, म्हणजे आता मोस्ट ऑफ करून काही ठिकाणी आपल्याला जाणवतं, बरोबर का? खेळात किंवा जिथं काही म्हणजे जे म्हातारे वगैरे लोक असतात ना, त्यांच्याकडे ही प्रोसिजर जास्त असते. तुम्ही बघितलं पण असेल कदाचित. ठीक आहे. तर एक सिंपल प्रकार तुम्ही सांगतो की स्मोकलेस ऑफ टोबॅको. म्हणजे हे कसं आहे? टोबॅकोचे जे ल्यूज असतात की नाही आपल्याला, टोबॅकोच्या ल्यूजपासून हे फॉर्म झालेलं असतं पावडर. ठीक आहे. म्हणजेच काय समजतो? स्मोकलेस टोबॅको मेड फ्रॉम द फायनली ग्राउंडेड टोबॅको ल्यूज यूज बाय द पीपल स्पेशली इन पास टू ब्रेथ. म्हणजेच काय? ब्रेथ अप इन टू द नोज इन टू द फॉर्म ऑफ पावडर. मग हे नाकावाटे घ्यायचे बघा, सुंगण्याचे कामं करायचे. आधीचे तुम्ही बघितले असतील, आय डोंट नो, पण आधीचे लोक होते ना ते थोड्या प्रमाणात छोट्या छोट्या डबेमध्ये असायचे बघा, ते पावडर फॉर्ममध्ये असायचं. ते जसं टोबॅकोचं जे ल्यूज असेल ना त्याच्यापासून ते एकदम ग्राउंडेड केलेलं म्हणजे पावडरसारखं असतं ते, आणि ते सुंगण्याचे कामं करतात. ब्रिदिंग वगैरे तुम्ही असं नॉर्मल सांगू शकता की ते जसं सिम्पली ते पावडर आता बघायला मिळतात, कुठेच मिळतात, पण ते ह्या प्रकारचं पावडर आहे. ठीक आहे. एक हे तुमचं लास्ट आहे इन्फ्युजन. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की दिस इज द एक्स्ट्रीमली फाईन पावडर. एकदम फाईन पावडर असतं दॅट इज यूज टू द इंजेक्टेड इंट्रोड्यूस द बॉडी कॅव्हिटीज. हा काय करतो? डायरेक्ट इंजेक्ट करणार आहे. काय करणार? तो डायरेक्ट इंजेक्ट करणार बॉडीमध्ये. अंडरस्टँड? बॉडी कॅव्हिटी इट मेनली यूज इन द हेल्प ऑफ द डिवाइस. मग त्याचं नेम काय सांगतो आपण? इन्सुफ्लेटर. ठीक आहे. एवढं. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे जेवढं पण आपण बघितलं ना, कारण की तुम्हाला डिफरन्शिएटमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा जसं डेफिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि हो फ्रेंड, तुम्हाला व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला जे पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळणार. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.